सहजासहजी सोडेल असं वाटत नाही. हा पण काळजी नको. एक ना एक दिवस पालखीचा मान आपल्याला मिळणारच. येणाऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप निवडून आला तर मग काय काळजीच नाही. येणार हो, नक्कीच येणार. आणि बघा, त्याने गावासाठी जे काम केलंय, गावाला एकदम खुश आहेत त्याच्यावर. फुल प्रतिसाद आहे त्याला, फुल सपोर्ट आहे. काय एकदा का देवीचा मान पालखीचा आपल्याला परत मिळाला, एक गेलेली इज्जत पण परत मिळेल रे. हो. होय की नाही? कालच माझ्या मुलीची स्तुती केली मी. दादा, तो इंटरनॅशनल अवॉर्ड विसर आता. का? काय बोल. डोक्यावरची टोपी अजिबात काढायची नाही असा हुकूम आहे श्रावणीचा. तू वेड्याच्या वरात दिलेला हुकूम आहे तो, कळलं ना? तुम्ही पण काय रे लहान परत तिच्या नादी लागताय. अहो. वाजवतो कानाखाली वाजून तुझ्या. बस. श्रावणीने सांगितलं करायचं हे कबूल केलंय ना, मग करावंच लागेल. दुसरा इलाज नाहीये भावजी. माझ्या मुलीवर दाखवलेला ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला नडतो आता. हे बघा, ह्या वयात हे असले पोरखेळ आपल्याला शोभत नाहीये. बरोबर आहे म्हणतो. आपल्या सर्वांची ही अशी अवस्था, तर मग मामंजींचं काय झालं असेल हो? त्यांची ताई विचार करत नाही रे. म्हणजे आपलं असं तर त्यांचं काय झालं असेल. आता वाजवलीस ना तर तुझ्या कानाखाली रापकन वाजवू ना. अहो काकू, खुद्द श्रावणी तयार करते त्यांना, त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही. माझ्या बालमित्रांनो, आज आपण सगळे येथे जमलो आहोत कारण आपल्या लाडक्या आजोबांच्या 75वा वाढदिवसानिमित्त. आणि 75 झाली तर त्यांना कुणीही म्हातार समजू नये ही विनंती. आपले आजोबा आपले लाडोबा. तर आता आपल्या बालाजोबांनी केक कापून आपला आनंद व्यक्त करावा ही विनंती. माझा असा वाढदिवस साजरा होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं सांगू, आजच्या इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. माझ्या नातवांचं तर कौतुक करावं एवढं कमी. हे सगळं श्रावणीचं डोकं आहे बरं का. मग मुलगी कोणाची आहे? म्हणून तर म्हटलं, तिच्या हुशारीवर पहिल्यापासून मला गर्व आहे. कोण होतं? किशा काका होता. दुपारी आपल्या जुन्या पत्त्यावर आजोबांसाठी लेटर आलं होतं, ते द्यायला आलेले. बाबांना पत्र? कुणाचं? आणि तेही जुन्या पत्त्यावर? आपला फोन नंबर सगळ्यांना माहिती आहे. आजोबा, काय झालं बाबा? काय आहे पत्रात? आजोबा, काय एवढे सिरियस काय आहात तुम्ही? काय झालंय? श्रावणी, चला सगळे आज चला. काय झालं बाबा? कसलं पत्र? आज चल बोललो ना, चला. माधव, निशा, ऐकलं नाही का? आज चला. चला. तुला काय वेगळं सांगायला पाहिजे?
तुला कळलं नाही का?